गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वप्रथम आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। गुरुपौर्णिमा म्हणजेच ज्यांच्या कष्टामुळे आपण सर्वजण आज इथे आहोत त्या गुरूंचे आभार मानण्याचा हा पवित्र दिवस। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी म्हणजेच पौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता, त्यामुळे या दिवसाला व्यास पौर्णिमा असे देखील म्हटले जाते। आपल्या जीवनामध्ये गुरूंना विशेष स्थान आहे। आपल्या आयुष्यातील सर्वात प्रथम गुरु म्हणजे आपली आई, जी गर्भातच आपल्यावर संस्कार करण्यास सुरुवात करते। ती फक्त आपल्यावर संस्कारच करीत नाही, तर आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे आणि चुकीच्या मार्गावरून योग्य दिशेकडे नेत असते। आजच्या या संगणकीय युगातही गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे। मग ते आपले शिक्षक असोत, प्राध्यापक असोत किंवा आपल्याला मार्गदर्शन करणारी कोणतीही व्यक्ती असो। भविष्यात एक उत्तम नागरिक घडवण्यासाठी आपल्या मनावर हे गुरुच प्रभाव पाडत असतात। पाणी, झाडे, पाने, फुले, वेली, पशुपक्षी, नदी आणि डोंगर या नैसर्गिक गोष्टींकडूनही आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं। त्यामुळे निसर्गातील प्रत्येक गोष्ट म्हणजे आपला गुरुच आहे। कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके घडवतो, त्याचप्रमाणे गुरु या मनुष्यरूपी व्यक्तिमत्वाला स्वतःच्या ज्ञानाने, संस्काराने आदर्श घडवतात। गुरु हा केवळ शिक्षक नसतो, तर तो आपल्या जीवनाचा दीपस्तंभ असतो। ते आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञानच देत नाहीत, तर आयुष्य जगण्याची कला शिकवतात, आपल्याला आत्मविश्वास देतात व त्याच मार्गदर्शनामुळे आणि आत्मविश्वासामुळे आपण आपल्या ध्येयपूर्तीसाठी सज्ज होतो। गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे, असा हा गुरु शिष्य परंपरेची महती सांगणारा आजचा दिवस। आपण देखील गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा, संस्कारांचा आदर करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। जर गुरूंना गुरुदक्षिणा द्यायचीच असेल तर आपण जिथे शक्य आहे तिथे ज्ञानदान करून समाजाला मार्गदर्शन करून योगदान देऊ शकतो। म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। गुरुपौर्णिमेच्या या आजच्या दिवशी विश्वातील समस्त गुरुजनांना माझा सादर प्रणाम। थँक्यू।